GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीच्या अनुषंगाने जी समिती स्थापन करण्यात आलेली होती त्या समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर झालेला आहे। या समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने या वेतन त्रुटीमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि त्याचा कसा लाभ होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, 7व्या वेतन आयोगामध्ये ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांना माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचं गठन करण्यात आलेलं होतं। सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केलेला आहे। ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीकरता शिफारशी करण्यात आलेल्या आहेत। या अनुषंगाने आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स प्राप्त होत होत्या की या त्रुटीमध्ये कोणकोणती पदं समाविष्ट असणार आहेत आणि त्या संदर्भातला हा सविस्तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। सदर समितीने अहवाल तयार करण्यासाठी ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत अशा पदांच्या संघटनांच्या मार्फत संबंधित विभाग कार्यालय प्रमुखांच्या मार्फत निवेदन मागवण्यात आलेलं होतं। यामध्ये कोणकोणत्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचं निवेदन करण्यात आलेलं आहे अशा पदांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। अर्थातच कर्मचाऱ्यांच्या बरोबर पेन्शनधारकांना सुद्धा या वेतन त्रुटी निवारण समितीच्या अनुषंगाने याचा फायदा होणार आहे, कारण जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत, सध्या पेन्शन घेत आहेत, त्यांच्या पदामध्ये वेतन त्रुटी असेल तर त्यांना त्याचा लाभ जो आहे तो फरकासहित मिळणार आहे। याच्यामध्ये ग्राम विकास विभागातील वेतन त्रुटी असणारी पदं कोणती, तर ह्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक आहेत, जिल्हा परिषद अभियंता, विकास सेवा अंतर्गत कार्यरत राजपत्रित अधिकारी आहेत, कृषी पदवीधर, तांत्रिक, ग्रामसेवक, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध एकाकी पदावरील कर्मचारी, लेखा कर्मचारी, जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचं निवेदन सदर समितीकडे सादर करण्यात आलेलं आहे। आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी विकास विभाग जो आहे त्या अंतर्गत कार्यरत असणारे जे माध्यमिक शिक्षक आहेत, प्रयोगशाळा सहाय्यक आहेत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आहेत, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे निवेदन सदर वेतन त्रुटी निवारण समितीकडे सादर करण्यात आलेलं आहे। शालेय शिक्षण विभागाच्या अनुषंगाने पदवीधर ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक मुख्याध्यापक यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे निवेदन सदर समितीकडे सादर करण्यात आलेलं आहे। मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मंत्रालयीन विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्याचं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे, कारण मंत्रालयीन लिपिक पदाची पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतली जाते, त्यामुळे इतर लिपिक पदापेक्षा मंत्रालयीन लिपिक पदाची परीक्षा काटेरी पातळी अवघड असते। वन विभागातील लेखापाल व मुख्य लेखापाल गट क पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। वरील पदाव्यतिरिक्त सर्वच विभागातील अनेक पदांच्या वेतन श्रेणीतील त्रुटींचं निवारण करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समितीकडे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे, त्यामुळे निश्चितच बक्षी समिती खंड 1 नंतर या वेतन त्रुटी निवारण समितीच्या अनुषंगानं या पदातील ज्या वेतन त्रुटी आहेत त्या आता दुरुस्त होणार आहेत आणि त्याचा लाभ जो आहे तो त्यांना कर्मचारी पेन्शनधारकांना फरकासहित मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता तिची महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा। धन्यवाद।